सर्वांना माझे मनपूर्वक नमस्कार. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे. सॉरी फॉर दॅट. काही रिझन्समुळे जे आहे की नाही व्हिडिओज येऊ शकले नाही आपल्या चॅनलवरती. बट आता मात्र क्लास 12च्या विद्यार्थ्यांसाठी खास करून जे आहे की नाही तुम्हाला व्हिडिओज कंटिन्यू बेसिसवरती अथवा आपण म्हणू शकतो रेग्युलर बेसिसवरती मिळतील. चला तर मग बघूया. आजचा जो टॉपिक आहे की नाही खूप महत्त्वाचा आहे, जो की आहे रिव्हिजन रिलेटेड. इफेक्टिवली रिव्हिजन कशी करायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणतीही एक्झामिनेशन असो त्यावरती जे आहे की नाही तुम्ही किती वाचलेलं असलं बट रिव्हिजन नसली ना तर काही फायदा नाही, साऱ्या गोष्टी व्यर्थ आहे. सो इथं खूप जण तर रिव्हिजन तर करता बट इफेक्टिवली नाही करत, ज्यामुळे त्यांना जे आहे की नाही एक चांगला आउटपुट मिळत नाही. तेच मात्र बघूया की कशी रिव्हिजन करायला पाहिजे, त्याचा तरीका आहे. बघू तर मग यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे आहे की नाही व्हिडिओ स्किप करून नका बघा. नाहीतर तुम्ही एका कानातून घेता दुसऱ्या कानातून सोडून देता. त्यापेक्षा मग बघूच नका, शेवटपर्यंत बघा. म्हणजे साऱ्या गोष्टी क्लिअर होतील, तुमच्या दिमागामध्ये फिट होतील. समजलं. तर बघा, सर्वात पहिले रिव्हिजन करणं असेल तर त्यापूर्वी प्लीज बाबा मी हात जोडतो की पहिले कॉन्सेप्ट समजून येत चला. खूप जण काय करतात, त्यांच्या कोचिंगमध्ये समजा 4-5 चॅप्टर जेवढेही चॅप्टर झाले असतील ना तरीही ते रिव्हिजन करतात. अच्छा सर मग झाले तर शिकवणं, तर मग आता रिव्हिजन तर करावीच लागणार ना. अरे हा करावी लागणार, बट तुम्हाला त्यातल्या खूप साऱ्या कॉन्सेप्ट तुमच्या वीक आहे, तुम्हाला तर येतच नाही, तर त्यातलं रिव्हिजन करून काय येणार तुम्हाला, असं मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून पहिले बाबा ते कॉन्सेप्ट समजून घेत चला, सर्व डाऊट क्लिअर करून घेत चला, त्यानंतरच रिव्हिजन करा. नाही तर समजणार कारण तुमचाच जो आहे की नाही बेसिकली टाईम वेस्ट होत जाईल. म्हणून पहिले काय करायचं आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, तो टॉपिक सब टॉपिक अथवा चॅप्टर जो आहे की नाही समजून घ्यायचा, त्यानंतरच रिव्हिजनला हात लावायचा. ठीक आहे. मग आता काही बेसिकली मेथड्स आहे जे की सांगतो मी तुम्हाला. 2 मेथड्स आहे, जे दोनपैकी तुम्ही कोणती मेथड वापरू शकता. मी तर म्हणेल दोघी वापरा. जसे की बघा पहिली मेथड अशी आहे, जे काही टॉपिक असो, सब टॉपिक असो अथवा तुमचा कॉन्सेप्ट असो, कोणताही चॅप्टर असो, तर ते जे काही तुम्ही शिकले आहे, अंडरस्टँड केलेली आहे, तर ते समराईज करणं. मग ते ओरली अथवा तुम्ही म्हणू शकता की लिखित स्वरूपामध्ये, हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल. आता बघा, खूप जण काय करत असता माहिती आहे काय, ते मोस्ट प्रोबॅबली खूप सारे स्टुडंट त्यापैकी तुम्हीही असाल, काय करता माहिती आहे का, रिव्हिजन करत असाल तर तुम्ही पुस्तक घेता आणि जे काही आहे की नाही बस ते वाचत बसता. अच्छा हे बघत बसता, हां हे असं आहे, ठीक आहे, हे येते मला, घ्या पुढचं, अच्छा हे येते, घे पुढे, हे घे येते, हां झालं, फक्त वाचून राहिले. याचं नुकसान काय माहिती आहे काय, जेव्हाही तुम्ही फक्त आणि फक्त रिव्हिजन करताना ते पुस्तक वाचता, त्यामध्ये एक नुकसान तुमचा असा होत असतो की बेसिकली जेव्हा ते तुम्ही पुस्तक वाचत असता तर म्हणजे कसं तुम्ही भली फिजिकली तुम्ही अभ्यासाच्या मूडमध्ये आहे, बट तुमचं मेंटली तुमचं जे मन आहे की नाही कुठेतरी कॉलेजला असेल, कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी जे आहे की नाही आपण म्हणू शकतो की लुप्त झालेले असेल, म्हणजे एक प्रकारे हरवलेलं असेल, म्हणजे जात असतं. ठीक आहे. आणि जे काही तुमच्या गोष्टी तुम्ही शिकत असता अथवा रिव्हिजन करत असता, जेव्हा तुम्ही जे आहे की नाही बुक रिडिंग करून रिव्हिजन करत असता, ते बस वेपरच्या स्वरूपात जे आहे की नाही उडत जाता काही समजत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ओव्हरऑल जे काही तुम्ही रिव्हिजन केली हे वाचून, ते पूर्णपणे तुमच्या दिमागातून उडून जाते. काही जण काय करता माहीतात काय, काही जण अशी टिप वापरता अथवा मेथड वापरता की ते काय करतात माहीत आहे काय, पुस्तक घेता आणि त्याला म्हणजे जोरात जे आहे की नाही वाचायला सुरुवात करता. त्याच्यातही नुकसान आहे. कसं आहे माहीत आहे काय, म्हणजे तुम्ही कधी व्यवस्थित वाचलं ठीक आहे, बट मोस्ट प्रोबॅबली स्टुडंट काय करतात, जोरात तर वाचतात, बट बस फक्त आणि फक्त वाचत आहे, त्यातून समजून काही घेत नाही आहे. अर्थात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रीडिंग करताना खूप सारे तोटे आहे जे तुम्ही स्वतःहून करून घेता. बट हां हे मेथड आहे, जसे की तुम्ही कधी फॉलो केली तर नक्की फायदा होईल. जसे की पहिली मेथड मी तुम्हाला सांगितली, ज्यामध्ये जे काही तुम्ही टॉपिक वाचला असेल, जे की कॉन्सेप्ट तुम्ही वाचलेली असेल, त्याला बेसिकली तुम्हाला प्रेझेंट करायचा. प्रेझेंट म्हणजे बाबा असं नाही की मग ते सर्व एकदम व्यवस्थित हळूहळू एकदम बढिया एकदम दिसायला पाहिजे, त्याला एकदम व्यवस्थित मांडायचं असं नाही आहे. त्याला समराईज करायचं आहे तुम्हाला, समजते ना, त्याचा पुरा सार मांडायचा तुम्हाला. मग ओरली तोंडपाठ तुम्ही म्हणू शकता, अच्छा मी काय काय वाचलं होतं, अच्छा हे असं होतं, ते तसं होतं, हे कॉन्सेप्टमध्ये हे टर्म्स होत्या, हे कॉन्सेप्ट अशा पद्धतीने एक्सप्लेन केल्या गेलेले आहे, याद्वारे एक्सप्लेन केली गेलेली आहे, असं होतं तसं होतं, म्हणजे समजून राहिले तुम्ही. ओरली तोंडपाठ तुम्ही डायरेक्ट करू शकता अथवा मनातल्या मनात तेच असतं ओरली, ते आपण म्हणू शकतो. आणि अधिक त्यामध्ये असं आहे की समरी करत असताना तुम्ही हे बघा, हे लिखित स्वरूपामध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. मग कोणती तुमच्याकडे रफ वही असेल त्याच्यात घेऊ शकता, काही पण असेल ना त्यामध्ये बेसिकली समरी मांडून घ्या. आता बघा एक्झाम्पलसाठी मी इथं जे आहे की नाही एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला साऱ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. जसं की बघा, हा 12वीचा बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर आहे, जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे तुम्हाला तो इथं जे आहे की नाही दिसून येत असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स. तर बघा यामध्ये बेसिकली एकदम शॉर्टमध्ये समरी, म्हणजे एक प्रकारे समराईज केलेलं आहे. समरीमध्ये साऱ्या गोष्टी मांडलेल्या आहे. मग ते कोणत्याही गोष्टी असो, जसं की बघा मग सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते, त्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स असतात, कोणकोणत्या टर्म्स म्हणजे एक प्रकारे कोणकोणते इव्हेंट्स इथं जे आहे की नाही असतात, ठीक आहे, त्या इव्हेंट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी होत असतात, हे साऱ्या गोष्टी एकदम छोट्या
छोट्या स्वरूपामध्ये जे आहे की नाही समराईज केलेले आहे तुम्हाला दिसून येत असेल. हे बघा यामध्ये मग याचा अर्थ असा नाही की एकदम इझिली म्हणजे इझिली नाही, तुम्ही म्हणू शकता की एकदम आरामशीर एकदम सुंदर स्वरूपात सर्व रंगीबिरंगी पेन वापरून राहिले असं काही नाही आहे. ठीक आहे, बस तुम्हाला समराईज करणं साऱ्या गोष्टी, जे काही कॉन्सेप्ट बाबा तुम्ही वाचली ना ते तुम्हाला समराईज करणं आहे. का वही कोणतंही कागद असो काही पण घ्या ना बाबा त्याच्यात करून टाकायचं. ठीक आहे, सांगण्याचा तात्पर्य असा आहे की पहिली मेथड अशी आहे की ज्यामध्ये तुम्ही जे काही कॉन्सेप्ट वाचल्या ते लिखित स्वरूपामध्ये अथवा ओरली तुम्हाला जे आहे की नाही स्वतःला शिकवायचे आहे. अच्छा, म्हणजे यामध्ये सर सांगण्याचा तात्पर्य असा आहे की जेव्हा हे मेथड तुम्ही वापरत असता यामध्ये फायदा असा असतो की एक प्रकारे तुम्ही ॲक्टिव्ह असता, त्यावेळेला तुम्ही अलर्ट नव्हते. बघा जेव्हा तुम्ही रीडिंग करत होते त्या बुकची आणि त्या पद्धतीने रिव्हिजन करत होते त्यामध्ये तुमचा माइंड भले फिजिकली इथं असेल बट मेंटली कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी हरवून गेलेला होता. ठीक आहे, बट इथं मात्र जे आहे की नाही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा तुम्ही बेसिकली स्वतःला हे गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे, मग ते लिखित स्वरूपात असो की ओरली, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचा टीचर स्वतःच होत आहे आणि स्वतः जे आहे की नाही साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे होत काय आहे की इथं तुम्ही डिस्टर्ब नाही आहे, तुमचं मन जे आहे की नाही केंद्रित आहे एक प्रकारे त्या टॉपिकवरती. ठीक आहे, आणि तुम्ही बेसिकली त्या टॉपिकबद्दल जे आहे की नाही एकदम सज्ज आहे की हा बाबा हे असं असं असतं. ओके, आणि मेन म्हणजे की तुम्ही जी बेसिकली डाऊट क्लिअर करण्याचाही प्रयत्न करू शकता. म्हणजे कसं की आता असं नाही आहे की तुम्हाला साऱ्या गोष्टी ज्या की समजल्या असतील, यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला येत नसतील, डेफिनेटली यार येत नसतील, आता तुम्ही विसरलेले असाल. तर मग त्यामध्ये जेव्हा तुम्ही हे साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करत आहे ना, समराईज करत आहे ना, जेव्हा तुम्ही लिहत आहे अथवा स्वतःला एक्सप्लेन करत आहे ओरली, तर त्यामध्ये बघा की यार माझी चूक कुठे होत आहे. म्हणजे आता एखादा टॉपिक आहे, जसं की हा तुमचा फर्टिलायझेशनचा टॉपिक आहे बघा, तर कदाचित असं असू शकते तुम्हाला फर्टिलायझेशनचं व्यवस्थित जे आहे की नाही हे समजलेलं नाही आहे. त्यामुळे जे आहे की नाही जेव्हा तुम्ही हे रिव्हिजन करत होते त्यावेळेस तुम्हाला हे समजवता येत नव्हतं अथवा लिहिता येत नव्हतं. तर म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे की स्वतःची चूक इथं तुम्हाला स्वतः कळली. तिथं मात्र असं नव्हतं, तुम्ही स्वतः बस तुमचीच डिंगे हाणत होते की हा भैया हा येते जा घ्या पुढे, हा येते हे घ्या पुढे असं. इथं मात्र असं नाही आहे, इथं तुम्हाला समजत आहे की यार हा हे येत नाही आहे. मग तिथं मात्र काय करायचं, हे कधी एखादा कोणताही टॉपिक असो रे बाबा तो येत नसेल ना, जेव्हा तुम्ही हे समराईज करण्याचा प्रयत्न करत असाल, ते मग लिखित स्वरूपात असो की ओरली असो, तर त्यावेळेस मात्र त्या टॉपिकला इथं जे आहे की नाही अंडरस्टँड करून घ्यायचं. मग ते कुठूनही करून घेऊ शकता, तुम्ही समजून घेऊन घेऊ शकता, एक तर तुमच्या फिजिकली तुमच्या टीचरच्या समोर. ठीक आहे, कोचिंगचा असो किंवा कोणताही ना यार, कोणी असू शकते, कॉलेज वगैरे, अथवा ऑनलाईन तर खूप आहे यार, आता यूट्यूब पण आहे आणि गुगल पण आहे, तिथून या साऱ्या गोष्टी ज्या आहे की नाही तुम्ही समजून घ्या. ओके, म्हणजे इथं होईन काय माहिती आहे काय, असं जेव्हा तुम्ही कराल ना तर तुमच्या जे काही बॅकलॉग आहे, बॅकलॉग म्हणजे काय की ज्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या नव्हत्या मग तुम्ही सोडून दिल्या होत्या त्या, ते मात्र इथं क्लिअर होऊन जाणार. आता फक्त तुमच्या मेंटॅलिटीवरती डिपेंड आहे की यार तुम्ही इथं करता की नाही त्या गोष्टी क्लिअर. ओके, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. पण हां, हे मेथड इफेक्टिव्ह आहे. अधिक दुसरे सांगतो, हे बघून घ्या, हे मेथड डेफिनेटली इफेक्टिव्ह आहे. यामध्ये तुम्ही अलर्ट आहे, 100% अलर्ट आहे, तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेटेड आहे, स्वतःचा टीचर होऊन तुम्ही टीच करू राहिले स्वतःला, काय असते कसं असते हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू आले. हां, याच्यामध्ये असं नाही की बाबा एक एक लाईन रट्टू भाषेमध्ये लिहून, असं नाही आहे. तुमच्या जसं भाषा अशी ना बाबा त्या भाषेत लिहा, शॉर्टमध्ये समराईज समजते ना. ओके, म्हणजे जेवढ्या कमी वेळात होईल तेवढ्या, आणि हां साऱ्या गोष्टी एक्सप्लेन झाल्या पाहिजे अशी गोष्टी मात्र करा. हां, येत नसेल ती गोष्ट वेगळं आहे, जसं मी त्यांना सांगितलं तुम्हाला की येत नसेल एखादा कॉन्सेप्ट बघून घ्यायचं. मग जेव्हा तुमचं हे रिव्हिजन करणं होऊन जाईल तो टॉपिक यूट्यूबवरून किंवा तुमच्या टीचरला विचारून त्या गोष्टी एक्सप्लेन करून घ्यायच्या त्या टीचरकडून. ओके, ते तुम्हाला येत नसेल तर. बट हां, काही जण फक्त आणि फक्त काही टॉपिक्स रिव्हिजन करून घेता फक्त, तसं नाही करायचं. सर्व टॉपिक जे आहे की नाही तुम्हाला इथं समराईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी मेथड आता सांग, हे बघा इथं सेकंड मेथडसुद्धा मी इथं सांगितलेली आहे. बघा हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. यावरती काय असतं माहिती आहे काय, तुम्ही जो कोणता चॅप्टर वाचलेला आहे, मग तो कोणत्याही सब्जेक्टचा असो अथवा टॉपिक असो, सब टॉपिक असो अथवा कोणतीही कॉन्सेप्ट असो, त्यावरती तुम्हाला बेसिकली क्वेश्चन तयार करायची आहे. का म्हटलं मी, त्या प्रत्येक कॉन्सेप्टवरती अथवा त्या प्रत्येक टॉपिकवरती जे तुम्ही समजून घेतलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे आहे. जसं की एक्झाम्पलसाठी हा आहे बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर क्लास 12चा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर जसं की बघा याच्यावरती जे आहे की नाही तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक टॉपिकवरती कसे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. व्हॉट इज रिप्रोडक्शन, त्याचे टाईप्स काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय, त्यातील हे टर्म्स काय असतात, त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्या स्टेजेस, त्याच्यानंतर अँथर, त्याचं स्ट्रक्चर, गॅमिट कसे फॉर्म होतात प्री फर्टिलायझेशनमध्ये, फर्टिलायझेशन काय, पोस्ट फर्टिलायझेशन काय, मेल गॅमिट फिमेल गॅमिट कसे फॉर्म होतात, एक सेल पोलार न्यूक्लिया हे कसे फॉर्म होतात, ओव्हलचं स्ट्रक्चर काय. ठीक आहे, हे तुम्हाला ओव्हरऑल दिसून येत असेल यार इथं प्रत्येक कॉन्सेप्टवरती.
अथवा प्रत्येक टॉपिकवरती जे आहे की नाही क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर तसंच तुमच्यानुसार जे आहे की नाही बेसिकली प्रत्येक कॉन्सेप्ट अथवा प्रत्येक टॉपिक जे आहे की नाही त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन तयार करू शकतात आणि तिथून जे आहे की नाही रिव्हिजन करून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल हे रिव्हिजन कशी का होणार? बघा, आता जेव्हा तुम्ही प्रत्येक कॉन्सेप्टवरती काय म्हटलं मी प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन बनवाल ना, प्रत्येक टॉपिकवरती जेव्हा तुम्ही कोणताही चॅप्टर असो अथवा कोणताही सब्जेक्ट असो, जेव्हा तुम्ही याच्यावरती क्वेश्चन बनवाल ना, तर बघा एक तर म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. का सर, कशी का रिव्हिजन होईल? बघा, तुम्ही काय करू राहिले, प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन बनवून राहिले. आता प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन बनवून राहिले म्हणजे काय की तुम्ही इथं जे आहे की नाही त्याचा आन्सरसुद्धा द्याल. हां सर, हे आन्सर कसं, एक तर तुम्ही वहीमध्ये लिहू शकता, एक तर बेसिकली तुम्ही ओरली म्हणजे तोंडी देऊ शकता. मी तर म्हणेल की तोंडी द्या म्हणजे लवकरात लवकरसुद्धा होईल. तर बघा हे असं आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक टॉपिकचे आन्सर देऊ राहिले म्हणजे त्या कॉन्सेप्टला स्वतः एक्सप्लेन करू राहिले, जसं की एक टीचर असतो त्या पद्धतीने, जसं की आपण मागच्या मेथडमध्ये सुद्धा बघितलं होतं. हे दोघी मेथड एक प्रकारे तुम्ही स्वतःचे टीचर होऊन राहिले असं म्हणायला हरकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे की तुम्ही बघू शकता की याच्यावरती क्वेश्चन दिलेले आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमचे त्या टॉपिकचे रिव्हिजन तर होऊनच जाईल, त्यासोबत इझी, मीडियम, डिफिकल्ट असे खूप सारे क्वेश्चन, मग ते 2 मार्कचे असो, 1 मार्कचे असो की 4 मार्कचे असो, कोणतेही क्वेश्चन असो ते तुमचे इथं कवर होऊन जाऊ शकता. काय म्हटलं मी, कवर डेफिनेटली होतात यार, डेफिनेटली. अधिक एक फायदा याचा कधी तुम्ही बघितला ना, तर याचा फायदा असा आहे, जसं की सर तुम्ही इथं कधी आले तर डेफिनेटली आता असं नाही की तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्टचा ॲन्सर येईन, कॉन्सेप्ट नाही क्वेश्चनचं ॲन्सर येईल. म्हणजे तुम्ही डेफिनेटली यार, मी पण मानतो की तुम्ही जे आहे की नाही प्रत्येक टॉपिकवरून क्वेश्चन फॉर्म केले, बट हा कदाचित तुम्हाला व्यवस्थित उत्तर येणार नाही त्याचं एक्सप्लेन करता, कारण की डेफिनेटली तुमची कधी कॉन्सेप्ट वीक आहे, तुम्हाला कधी त्याबद्दल नॉलेज नसेल म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित येतच नसेल, तर काय तुम्ही सांगाल? तर हा मग तेच आहे ना, याच्यामध्ये एक फायदा असा की डेफिनेटली त्या क्वेश्चनला तुम्ही काय करू शकता, टिक मार्क करू शकता की हा यार हे नव्हतं आलं. तर एक्झाम्पलसाठी सांगत आहे ना रे बाबा, एक्झाम्पलसाठी तर पकडून जात चला, हा येत नाही, तो येत नाही, ठीक आहे, हा येत नाही, असा येत नाही, हा म्हणजे एक्झाम्पलसाठी जेही क्वेश्चन येत नाही त्याचे टिक मार्क करून घ्यायची. आणि जेव्हा तुमचं हे ओव्हरऑल क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल, त्यानंतर बघायचं की यार मला कोणकोणते क्वेश्चन आले नव्हते, अच्छा हे होते की मला हे आले नव्हते, मग या क्वेश्चनचं ॲन्सर बघायचं कसं आहे. अथवा तुम्हाला येतच नसेल, मला एक्सप्लेन म्हणजे एक प्रकारे करताच आलं नाही की यार हे कसं होतं, काय होतं, तर डेफिनेटली तुमचं हे कधी कॉन्सेप्टच क्लिअर नसेल, तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता की यूट्यूबवरती किंवा गुगलवरती कुठूनही ते कॉन्सेप्ट जे आहे की नाही तुमचे क्लिअर करून घेऊ शकता. अथवा फिजिकली जे आहे की नाही टीचरला विचारून सर हे कसं असते, काय असते, म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहे अथवा हे जे टॉपिकचे जे काही तुमची एक प्रकारे बॅकलॉग क्रिएट झालेला आहे, तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल, रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल, क्वेश्चनसुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. दिस इज अ व्हेरी मोस्ट इफेक्टिव्ह वे टू रिवाइज युअर सेल्फ. स्वतःला नाही म्हणजे कॉन्सेप्टला. ओके, म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्टला, प्रत्येक टर्मला तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. अधिक एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगू इच्छितो, आता जसं की एक्झाम्पलसाठी यार बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर आहे, त्याच्यावरती पेज नंबर 3 आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावरती आता एक्झाम्पलसाठी सांगतो, तुम्हाला अधिक क्लिअर होऊन जाईल म्हणजे कसे क्वेश्चन फॉर्म करायचे. आता जसं की स्ट्रक्चर ऑफ अँथर आहे, बघा हे काय स्ट्रक्चर ऑफ अँथर, याच्यावरती कसे क्वेश्चन फॉर्म करू शकता. जसं की बघा यार, तुम्हाला पहिले ऑलरेडी तर हायलाइटेड करून दिलेलं आहे पॉईंट्स, बघा हे ऑलरेडी तुम्हाला हायलाइटेड करून दिलेले आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की याच्यावरूनच तुम्ही जे आहे की नाही इझिली क्वेश्चन फॉर्म करू शकता. जसं की बघा इथं क्वेश्चन तुम्ही फॉर्म करू शकता की स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं अँथरचं, त्याच्यानंतर त्याला पोलन सॅक्स किती असतात, त्याच्यासोबत तुम्ही इथं आले तर त्याला अधिक कोणत्या नावानं ओळखलं जातं, अधिक त्यासोबत कधी तुम्ही आले तर डेफिनेटली टीएस ऑफ अँथर या टॉपिकवरती कधी आले या पॅराग्राफवरती, तर डेफिनेटली त्याचे खूप सारे इथं जे आहे की नाही पार्ट्स आहे, तर ते पार्ट्ससुद्धा तुम्ही जे आहे की नाही एक्सप्लेन करू शकता की एपिडर्मिस काय आहे, एंडोथिशियम काय आहे, त्याच्यानंतर मिडल लेअर काय, टॅपेडम काय, यांचं फंक्शन्स काय आहे, बेसिकली हे काय काम करता, याच्यावरती तुम्ही क्वेश्चन फॉर्म करू शकतात. मग त्यानंतर असं नेक्स्ट टॉपिकवरती जायचं. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. याच्यावरती कधी आले तर याच्यावरती सुद्धा तुम्ही क्वेश्चन बनवू शकता की मायक्रोस्पोरोजेनेसिस काय असतं, ठीक आहे, मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर काय असतं, ते कसं बनलेलं असतं, ठीक आहे, अथवा आपण म्हणू शकतो पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं, ते कसं बनतं. यार सांगण्यात तात्पर्य असं आहे की तुम्ही बघू शकता इथं किती सारे क्वेश्चन्स तुमचे बनू शकता इथं. म्हणजे इथं भले तुम्हाला समजा हे 20-25 क्वेश्चन दिसले असतील, बट तुम्ही कधी फॉर्म करायला गेले एकदम आपण म्हणू शकतो की प्रत्येक टॉपिकवरती म्हणजे प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक लाईनवरती क्वेश्चन बनवू शकता. हां, काहीचं माहिती बनवायचं म्हणजे समजून राहिले तुम्ही, व्यवस्थित क्वेश्चन बनवायचं जे रिलेव्हंट आहे, म्हणजे जो खरंमध्ये क्वेश्चन बनू शकते असं क्वेश्चन फॉर्म करायला बघा. म्हणजे कसं आहे त्यामध्ये छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा क्वेश्चन सर्व कवर होऊन जाईल. सर टाईम लागेल ना आम्हाला, खूप मोठा वेळ जाईल. अरे बाबा, एक वेळाच तयार करायचं हे, पुन्हा पुन्हा कोण म्हणते तुम्हाला तयार करायचं. एका वही घेऊन घ्यायची, तुमच्या जे काही बायोलॉजीची वही असेल त्याच्यावरती लिहून घ्यायचे सारे क्वेश्चन्स आणि त्याच्यात राहू द्यायचे. त्याचे आन्सर वाटलंच तर नका लिहा, बस जेव्हाही तुम्ही रिव्हिजन कराल बस तेव्हा जे आहे की नाही क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. ओरली लिहिणं असेल ते लिहू शकता टाईम असेल तर त्याच्यात.
तर बघा अशा पद्धतीच्या ह्या काही मेथड्स आहेत, डेफिनेटली तुम्ही याला वापरू शकता आणि डेफिनेटली चांगला रिझल्ट मिळेलच. तुम्हाला वाटते तर एक वेळा ट्राय करून बघा, मला सांगा. ठीक आहे, ट्राय करायला काय यार, फालतू तर नाहीच आहे, डेफिनेटली खूप इफेक्टिव्ह आहे. पण यार याच्यात आता मॅथमॅटिक्समध्ये काय करायचं, म्हणजे यार मॅथमॅटिक्स आपण कितीही म्हटलं ना तर हा थोडा डिफरंट लँग्वेजमध्ये येऊन जातं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य याच्यावरती जे की नंबर्सचा खेळ आहे सारा. तर मग यावेळेस काय करायचं आहे मॅथमॅटिक्सला, तर डेफिनेटली यार मॅथमॅटिक्सला सुद्धा तुम्हाला जे आहे की नाही एक प्रकारे क्वेश्चन प्रॅक्टिस करावेच लागतील, त्यालासुद्धा तुम्हाला रिवाईज करावंच लागणार. याचं कारण काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला ब्रेन थोडासा भुलक्कड टाईप आहे, तो भुलत जातो यार. मॅथमॅटिक्सलाही तुम्ही जे आहे की नाही किती एक वेळा 2 वेळा प्रॅक्टिस केलं तर तरीसुद्धा तुम्ही विसरणार. ओके, तर त्यासाठी रेग्युलर क्वेश्चन प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे, नाही तर काही ना काही तुम्ही विसरालच. मग सर कसं करायचं, हे बघा मॅथमॅटिक्समध्ये कधी आले तुम्ही तर मॅथ्स 1 असो की मॅथ्स 2 असो, त्यावरती मी सर्वात पहिले तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, ते म्हणजे की नोट्स बनवत चाला. तुम्ही म्हणसाल हे याच्यावरती सुद्धा नोट्स बनवत असता काय, बिलकुल. बघा तुम्ही कधी आले तर बनवू शकता तुम्ही, बट हा का बरं बनवला पाहिजे, जसं की बघा यार तुम्ही कधी इथं आले ना, तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक एक्झरसाईजच्या वर, प्रत्येक चॅप्टरच्या मॅथमॅटिक्सचा कोणताही चॅप्टर असो, प्रत्येक एक्झरसाईजच्या वर काही बेसिक डिटेल तुम्हाला सांगितलेलं असतं आणि त्याच्यावरच जे आहे की नाही आधारित हे एक्झरसाईजचे प्रॉब्लेम्स असतात, सम्स असतात. तर बेसिकली सांगण्यात तात्पर्य असं आहे की यार तुम्हाला हे बेसिक डिटेल समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जे आहे की नाही तुम्ही हे जे काही आपण म्हणू शकतो हे जे न्यूमॅरिकल्स आहे नाही सॉल्व करू शकत, हे प्रॉब्लेम नाही सॉल्व करू शकत तुम्ही. मग सांगण्यात तात्पर्य काय सर तुमचा, अरे बाबा माझं सांगण्यात तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल, आता समजा पहिले तुम्ही शिकून घेतलं, असं तर नाही की डायरेक्ट तुम्हाला येऊन जाईल हे, असं तर नाही आहे ना. पहिले तुम्हाला हे शिकावं लागणार की काय काय असते, त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी ते शिकून समजेल आणि त्यानंतर तुम्ही रिव्हिजन करू शकाल. सरळ सांगा ना सर काय, सरळ सांगण्यात तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही इथं क्वेश्चन प्रॅक्टिस कराल सेकंड टाईम, थर्ड टाईम, वॉटेवर तुमच्यानुसार, तर तेव्हा मात्र जे की नाही खूप साऱ्या गोष्टी तुमच्या दिमागातून जे की नाही वेपरसारख्या उडून गेलेल्या असतील. तेव्हा मात्र जे की नाही मग आता तुम्हाला लक्षात नाही आहे की यार हे काय होतं ते काय होतं. तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे साध्या बेसिक गोष्टी जे आहे की नाही ते लिहून घेतलेल्या असतील की हां हे एक्झरसाईज आहे, तर त्याच्यावरती जे की नाही बेसिक डिटेल दिलेल्या होत्या, ज्यावरती असं सांगितलेलं होतं, हे असं असते, म्हणजे याने जे की नाही तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाईल की बेसिक हे काय होतं. मग तुमच्या दिमागात कुठेतरी बल्ब लागेल आणि त्यानंतर तुम्ही ते की नाही सम सोडवायला अथवा ते न्यूमेरिकल सोडवायला इझी जे आहे की नाही तुम्हाला ते पडेल. तर डेफिनेटली सांगण्यात तात्पर्य माझा असं आहे की यार नोट्स बनवत चाला म्हणजे काही नाही रे, साध्या गोष्टी लिहत चला, एका पेजवरती सर्व गोष्टी कवर होऊन जातात, बस. ठीक आहे, मग त्यानंतर जेव्हा तुम्ही जे आहे की नाही एक वेळा तुमच्या चॅप्टरची ओळख होऊन जाईल म्हणजे काय की जेव्हा आता लेट सपोज आता तुम्ही नवीनच आहे म्हणजे काय की तुम्ही हा चॅप्टर सुरू करू राहिले, मॅथ्स 1चा मॅथमॅटिकल लॉजिक एक्झरसाईज 1.1 सुरू करू राहिले, बरोबर आहे. तर तेव्हा मात्र जे आहे की नाही तुमची ओळख आहे म्हणजे हा बेसिक आहे तुमच्यासाठी, बेसिक नाही ना रे, बेसिक नाही, हा तुमच्यासाठी जे आहे की नाही एक प्रकारे नवीनच आहे चॅप्टर, ओके, अथवा नवीनच आहे एक्झरसाईज. तर मग डेफिनेटली तेव्हा मात्र तुम्हाला पहिले समजून घ्यावे लागेल, ओके. बट जेव्हा तुम्ही पहिले समजून घ्याल आणि त्यानंतर सेकंड टाईम तुम्ही जेव्हा इथले क्वेश्चन प्रॅक्टिस कराल, ओके, ते करावीच लागेल, मी तुम्हाला सांगितलं का करावे लागणार, ठीक आहे, कारण की तुम्ही भुलून जाल त्या गोष्टी खूप साऱ्या, तर त्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन प्रॅक्टिस करावेच लागणार. तर मग जेव्हा तुम्ही हे पहिले जे आहे की नवीन असाल तेव्हा हे गोष्टी समजून जाल आणि त्यानंतर जेव्हा सेकंड टाईम जे आहे की याची रिव्हिजन कराल, जेणेकरून तुम्हाला माहीत आहे की हे जे आहे की नाही तुम्हाला लाँग टर्मपर्यंत मदत करेल आठवण ठेवण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी. तर तेव्हा मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की यार हे बेसिक डिटेल दिलेले असतात, ते नोट्सच्या स्वरूपात लिहून घ्यायच्या, ते पहिले रिव्हिजन करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आहे की नाही क्लिअर अँड कट आयडिया येऊन जाईल की हे असं होतं, तुमच्या दिमागात बल्ब लागेल, म्हणजे लागत नसतं बट समजून घ्या, तुम्हाला जे आहे की नाही आठवण येईल की आपण हे अशा डिटेल शिकलो होतो, म्हणजे जे आहे की नाही तुम्हाला इथं काही अडचण येणार नाही क्वेश्चन सॉल्व करताना. काही नाही यार, कोणती एक्झरसाईज असतो त्यावरती हे जे काही बेसिक डिटेल दिलेले असतात, 5-10 मिनटात तर एक वेळा तुम्ही जे आहे की नाही याच्यावरून फेरफटका मारू शकता, म्हणजे एक प्रकारे बघून घेऊ शकता की काय होतं, फक्त बघायचं नाही आहे, समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करायची आणि हेच मेन स्टेप येते की आता क्वेश्चन सॉल्व करायचे कसे, म्हणजे प्रॅक्टिस करायची कशी, अथवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इथं जे आहे याची रिव्हिजन करायची कशी. आणि मॅथमॅटिक्ससारखा सब्जेक्ट तर मी तर म्हणतो की तुम्ही डेली प्रॅक्टिस केलं पाहिजे. ह्या डेली प्रॅक्टिस सर पहिलेच तर टाईम कमी आणि वरून हे एवढं मोठे एक्झरसाईज, त्याच्यातही एवढे मोठे क्वेश्चन्स. बघा मी काय म्हणतो डेली याच्यासाठी प्रॅक्टिस, कारण की बघा जेणेकरून तुम्हालाच काही अडचण येणार नाही,
कारण की मॅथमॅटिक्स असं आहे की यार तुम्ही कधी थोडंसं भुलले तर खूप अडचण होते यार, पुन्हा पुन्हा ते यूट्यूबचे व्हिडिओज बघा आणि सॉल्व करा आणि एवढं मोठं बॅकलॉग क्रिएट झालं तर मग ते खूप मोठा वेळ चालला जाईल तुमचा. त्यासाठी मी म्हणतो की मॅथमॅटिक्स कधी डेली बेसिसवरती तुम्ही प्रॅक्टिस केलं तर डेफिनेटली फायदा होऊ शकतो. अच्छा सर ठीक आहे, डेली बेसिसवरती केलं, बट आता टायमिंग कसं काढायचं बघा. टाईम मी म्हणतो की असं नाही ना की 2-4 तास नाही, तुम्ही कधी अर्धा तासही वापरला ठीक आहे ना, अर्धा तास पण असलं तुमच्याकडे इट इज ओके यार. तुम्ही म्हणसाल सर अर्ध्या तासात एवढी मोठी एक्झरसाईज होत नाही, मी पण मानतो नाही होत, बट एवढी मोठी एक्झरसाईज सॉल्व करायला कोण म्हणते. बघा जेव्हाही तुम्ही शिकून घेतलं की नाही, पहिले शिकून घेतलं म्हणजे काय सर, शिकून घेतलं म्हणजे पहिले जेव्हा तुम्ही एक प्रकारे हे एक्झरसाईज जेव्हा अंडरस्टँड केली कोचिंगमध्ये म्हणा की तुमच्या कॉलेजमध्ये म्हणा, जेव्हा तुम्ही समजून घेतलं की काय काय होतं, तेव्हा मात्र तुम्हाला सारे क्वेश्चन जे आहे की नाही प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. कारण की हे अनोळखी आहे तुमच्यासाठी, तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. आता मात्र जे आहे की नाही मग ते व्यवस्थित तुम्हाला समजायसाठी ते क्वेश्चन जेव्हा तुम्ही सारेचे सारे प्रॅक्टिस कराल तर डेफिनेटली तुम्हाला जे आहे की नाही एक आयडिया येऊन जाईल की हां या एक्झरसाईजमध्ये ओव्हरऑल काय आहे, कसं आहे. बट हां जेव्हा तुम्ही सेकंड टाईम मी म्हटले क्वेश्चन प्रॅक्टिस कराल रिव्हिजनसाठी, तर तेव्हा मात्र जे आहे की नाही इथं तुम्ही एवढे सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याची गरज नाही डेली बेसिसवरती. जसं की एक्झरसाईज आहे 1.1, तर डेफिनेटली यावरती आता बघा क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 असे खूप सारे क्वेश्चन आहे. आणि त्यामध्ये सुद्धा असे त्याचे खूप सारे क्वेश्चन्स आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 ऑन सो ऑन खूप आहे, खूप आहे. मग एवढे सारे क्वेश्चन तुम्ही कधी सॉल्व करत बसले तर होणारच नाही. मी काय म्हणतो तुम्ही कधी बघितलं ना यार, जसं की या क्वेश्चन नंबर 1 आहे तर यातले सारे खूप सारे क्वेश्चन जे आहे की नाही इंटरकनेक्टेड आहे, म्हणजे सारखेच आहे असं म्हणायला हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मग यार एवढे सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याची गरजच नाही ना, सारखे आहे ना, ते त्यातले जे आहे की नाही डिफिकल्ट क्वेश्चन पकडा. एवढं तुम्हाला समजते की डिफिकल्ट क्वेश्चन कोणते असू शकतात. त्यात तर म्हणजे होईल असं की एक तर म्हणजे जेव्हा तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन प्रॅक्टिस कराल तर त्यामध्ये इझी क्वेश्चन्स आणि मीडियम क्वेश्चन्स हे दोघेही टाईपचे क्वेश्चन जे आहे की नाही त्यावरती कवर होऊन जाईल आणि वेळही वाचेल. आणि डेफिनेटली असंही नाही होणार की यार मग बघा इझी क्वेश्चन प्रॅक्टिस केले, कमी क्वेश्चन प्रॅक्टिस केले म्हणून जे आहे की नाही ते डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्वच नाही करता येत नाही आहे, म्हणजे येतच नाही आहे एक प्रकारे, बस इझी मीडियम टाईपचेच क्वेश्चन सॉल्व करता येत आहे असंही नाही होणार तुम्ही कमीही क्वेश्चन कधी सॉल्व केले तर. कसं आता पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो वाटलं असतं, कारण की बघा आता एवढं मोठं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कधी डेली बेसिसवरती मॅथमॅटिक्सला कधी क्वेश्चन प्रॅक्टिस केले त्याचे तर डेफिनेटली नाही होणार. ते पण अर्धा एक तास तर ते तर खूपच कठीण आहे यार. तर डेफिनेटली मग मी काय म्हणतो अर्धा तासही दिला तरी चालते डेली बेसिसवरती तुम्ही. मग आता कसं करायचं, एकदम कमी वेळेतही जास्तीत जास्त जे आहे की नाही कवर कसं झालं पाहिजे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की यार ठीक आहे एक्झरसाईज आहे एखादी, तर त्या एक्झरसाईजमध्ये खूप सारे क्वेश्चन्स राहतात. जसे क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 हे एक्झरसाईज 1.1 मध्ये दिलेले आहे. तर त्यामध्ये सुद्धा बघा हे 15 क्वेश्चन्स आहे करीब करीब, तर यातले 15चे 15 सोडवायचं काम नाही. यातले काही डिफिकल्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून घेतले, डिफिकल्ट म्हणत आहे मी, तर डेफिनेटली यावरती मीडियम क्वेश्चन आणि इझी क्वेश्चन जे आहे की नाही ते पण कवर होऊन जातात तुमचे यार, ते पण कवर होऊन जातात. मग यार बघा ही झंझट तुमची मिटली की यार एक्झरसाईज होणार नाही पूर्ण कंप्लीट, ते पण तुमची होऊन गेली कंप्लीट. कसं काय सर, पूर्ण तर क्वेश्चन सॉल्व नाही करे. अरे बाबा तुला भलेही पूर्ण क्वेश्चन नाही सॉल्व केले बट डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व केले, तर त्यामुळे जे आहे की नाही तुला एक प्रकारे प्रॅक्टिस होऊन गेली इझी क्वेश्चनची आणि मीडियम ही क्वेश्चनची, म्हणून त्यामुळे काही अडचण नाही आहे. डेफिनेटली तुमचा याच्यामध्ये वेळही कमी जाईल, ओके, वेळही जास्त जाणार नाही, ओके. आणि सर्वही क्वेश्चन आपण म्हणू शकतो की यार डिफिकल्ट लेवलचे ते पण कवर होऊन जातील, काही अडचण येणार नाही असं पण, ओके. इझिली तुम्ही कोणत्याही लेवलचा क्वेश्चन असो, इझी मीडियम डिफिकल्ट, तेही तुम्ही कमीही क्वेश्चन सॉल्व केले याच्यातले तर डेफिनेटली सॉल्व करू शकाल. बट हां मी तर म्हणेल टाईम कमी असेल तेव्हाच मात्र हे करा. असेल तुमच्याकडे टाईम तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली मी तर म्हणतो की पुरेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. बाकी ते तुमच्या टाईम आणि कॅपॅसिटीनुसार डिपेंड करते. फक्त जे की नाही याचा अनर्थ नका करा, म्हणजे अर्थाचा अनर्थ नका करा. अर्थाचा अनर्थ म्हणजे काय की काही जण असे करतील की मग हा क्वेश्चन नंबर 1 आहे तर क्वेश्चन नंबर 2ला सोडून देतील, असं नाही आहे रे. डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याच्या मायन्यामध्ये अलग आहे, क्वेश्चन नंबर 2 त्याच्या मायन्यामध्ये अलग आहे, क्वेश्चन नंबर 3 त्याच्या मायन्यामध्ये अलग आहे. फक्त हे जे त्यातले अंदर जे क्वेश्चन जे आहे की नाही तर ते मात्र जे आहे की नाही मोस्ट प्रोबॅबली खूप सारे सारखे आहे. तर त्यातलं मी म्हणून राहिलो की तू काही क्वेश्चन सोडू शकता तुम्ही, असं समजून घ्या, नाहीतर अर्थाचा अनर्थ करसाल. थोडंसं समजून घ्या याच्यात. आय होप तुम्हाला समजत असेल या गोष्टी. तर असं मात्र तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये करू शकता. म्हणजे काय की बाबा पहिले तर म्हणजे जेव्हाही तुमचं हे ओळख होऊन जाईल या चॅप्टरची अथवा एक्झरसाईजची काय काय असते साऱ्या गोष्टी जेव्हा शिकून टाकाल तुम्ही, आणि जेव्हा मग वेळ येईन की बाबा क्वेश्चन प्रॅक्टिस करावे लागतात का, आता तुम्हाला माहीतच आहे की बाबा नाही तर मग बुलक्कडसारखे विसरून जाऊ आपण हे साऱ्या गोष्टी. त्यासाठी हे मग क्वेश्चन प्रॅक्टिस करणं आणि याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पहिले काय की बेसिक काय होतं ते नोट्समध्ये जे तुम्ही लिहिलं होतं ते मात्र पहिले जेव्हा तुम्ही
त्या चॅप्टरची अथवा त्या एक्झरसाईजची रिव्हिजन कराल ते बेसिक पहिले 5-10 मिनटात कवर करून घ्यायचं, वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं मेन म्हणजे मी तर म्हणतो. म्हणजे तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की आपण काय काय वाचलं होतं. आणि सेकंडमध्ये मग तुम्हाला सांगितलं की मी क्वेश्चन प्रॅक्टिस करा. अच्छा, क्वेश्चन प्रॅक्टिस करा. त्यामध्ये मी सांगितलं की सारखे क्वेश्चन प्रॅक्टिस नाही केले तरी चालतील. डिफिकल्ट क्वेश्चन कधी प्रॅक्टिस केले, प्रत्येक एक्झरसाईजचे प्रत्येक क्वेश्चनमधले जे काही सब क्वेश्चन्स आहे, समजून राहिले ना तुम्ही, तर तसं तुम्ही करू शकता. बाकी फक्त अर्थाचा अनर्थ नका घ्या. मी असं नाही म्हटलं की मग सगळं क्वेश्चन प्रॅक्टिस नका करा, म्हणजे असं नाही की मग एक क्वेश्चन केला आणि बाकीचे सोडून दिले, असं नाही. म्हणजे हे असे बघून घ्या ना यार, क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे, 4 आहे, 5 आहे. त्याच्या मायनेमध्ये अलग अलग क्वेश्चन्स आहे. बघा, अलग अलग क्वेश्चन्स आहे. त्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसत नाही का यार? हे बघा ना, आता जसे क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यामध्ये एवढे सारे क्वेश्चन्स आहे, त्यातले खूप सारे क्वेश्चन सारखे आहे. तर एवढे सारेचे सारे क्वेश्चन जे आहे की नाही सॉल्व करायची गरज नाही आहे. त्यातले की मोजकेच सॉल्व करा. डिफिकल्ट मी तर म्हणेल ते पण त्यातले तर डेफिनेटली मदत करेल तुम्हाला. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकी तुमच्या टाईम आणि कॅपॅसिटीनुसार जे आहे की नाही ठरवा की किती करायचे आणि कसं करायचं आहे. बाकी तर मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलंच. ओके, आता समजलं असेल यार तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सगळ्याचं सांगितलं बाबा, रिव्हिजन कशी करायची, काय करायची. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढून पाठ मागून सपाट असं करू नका. हे कसं बघा, आता समजा फिजिक्स आहे, बरोबर आहे, फिजिक्स आहे, माहीत आहे ना फिजिक्स आहे, हां माहीत आहे सर. फिजिक्स आहे आणि त्या फिजिक्समध्ये लेट सपोज तुमचे जे आहे की नाही 5 चॅप्टर शिकवून झाले, 5 चॅप्टर शिकवून झाले आणि 6वा चॅप्टर एक्झाम्पलसाठी ना रे, नाही शिकवून झालं असतील, जास्त झाले असतील, कमी झाले असतील, एक्झाम्पलसाठी तर पकडू शकता. 5 चॅप्टर शिकवून झाले आणि 6वा चॅप्टर तुमचा शिकवणं सुरू आहे. आता काय झालं माहीत आहे का, खूप जण काय म्हणता, अरे सर 5 चॅप्टर झाले आमचे, आता काय टेन्शन आहे, झालं आमचं, आता आमचंही झालं. अरे बाबा, ते तुमच्या क्लासमध्ये झालं, तुमच्या माइंडमध्ये नाही झालं ते फिट. सांगण्यात तात्पर्य असं आहे की खूप जण असे नमुने असतात की त्यांना असं वाटते की हां हे झालं म्हणजे झालं, एक वेळा बस त्यांनी केलं कॉलेजमध्ये अथवा त्या कोचिंगमध्ये शिकून घेतलं, घरी आले नाही, काही पाहिलं नाही की काय असते कसं असते, रिव्हिजनही नाही केली आणि सोडून दिलं. म्हणजे आता खूप जणांचं असंच असते बरं की काय करतात की हे कंटिन्यूचं जे आहे की नाही, म्हणजे कंटिन्यू म्हणजे जे आता प्रेझेंटवरती सुरू आहे त्याचे मात्र ते रिव्हिजन करत आहे, बट हे मागचं जे आहे की नाही ते सोडून देता. घ्या आता मग कसं यार हे होणार, म्हणजे मागचं सोडून देता आणि पुढचं राहू देता. मला सांगा यार, असं एक्झामिनेशनमध्ये होऊन काय की एकदम शेवटच्या क्वेश्चनवरतीच, शेवटच्या चॅप्टरवरती सारे क्वेश्चन विचारतील, असं होईल का कधी? मुळातच नाही. प्रत्येक चॅप्टरवरती जे आहे की नाही तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येईल. मग तुम्ही कसं करू शकता की बस पुढचं करू. ते एक जशी म्हणणं येते की पुढून पाठ मागून सपाट, असं नाही करायचं यार आपल्याला. असं नाही करायचं आहे की तुम्ही फक्त पुढून पाठ करू राहिले आणि मागचं कोरं ठेवून देऊ राहिले सगळं. असं नाही चालणार बाबा, सगळं व्यर्थ होऊन जाईल. कारण काय, कारण असं आहे की मग जेव्हा तुम्ही ते मागचं सोडून द्याल तर तुमचं एक प्रकारे तुमच्या डोक्यावरती खूप सारं ओझं राहील आणि मग ते अरे बाबा हे काय होतं रे बा, हे तुम्ही भुलूनच गेलो, मला आठवणच नाही येऊ राहिलं, हे कसं होतं. मग पुन्हा एक वेळा यूट्यूबवरती लेक्चर बघणं, पुन्हा एक वेळा ते बघणं की काय होतं कसं होतं, म्हणजे एवढा मोठा वेळ त्यामध्ये वाया घालवणं, त्याच्यानंतर रिव्हिजन करणं, त्यामध्ये एवढा मोठा वेळ, म्हणजे ओव्हरऑल तुमच्याच वेळेचा पूर्णपणे गेम वाजवणं. असं नाही करायचं आहे. म्हणून त्यासाठीच काय करायचं आहे माहिती आहे काय, दररोज जे आहे की नाही, अथवा आपण म्हणू शकतो रेग्युलर बेसिसवरती रिव्हिजन करत राहा. आणि फक्त पुढचं किंवा फक्त मागचंच नाही, पुढचं मागचं दोघीही, म्हणजे प्रेझेंटमध्ये लेट सपोज तुमचा 6वा चॅप्टर सुरू आहे तर त्याच्याकडेही लक्ष द्या आणि जे 5 चॅप्टर शिकून झाले त्याच्याकडेही एक्झाम्पलसाठी सांगत आहे, जेवढे झाले तेवढे. तुमच्या याच्यात मग 10 झाले असतील, 11वा सुरू असेल तर मग ते 10कडेही लक्ष द्या आणि हा 11वाही. असं नका करा. काही जण मग असं करतील की अच्छा मग मागच्यावरती लक्ष द्यायचं तर फक्त मागचंच बघतील आणि पुढचं जे काही शिकवणं सुरू आहे त्याला विसरून जातील अथवा लक्षच देतील नाही. अरे बाबा असं नाही, तुझाच एवढा मोठा वेळ वाया जाईल, तुझाच जे की नाही पूर्णपणे गेम वाजून जाईल. म्हणून पुढचं आणि मागचं दोघीही याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. दोघीही जे आहे की नाही प्रेझेंट आणि पास्ट दोघीही जे आहे की नाही व्यवस्थित मॅनेज करून दोघींनाही रिव्हिजन करून घेत चालायचं आहे, क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेत चालायचं आहे. असं नाही की मग याच्यावरती जास्त लक्ष आणि याच्यावरती कमी लक्ष, बिलकुल नाही. प्रत्येकावरती इक्वल जे आहे की नाही तुम्हाला लक्ष द्यावं लागणार. आता यातही खूप जणांचा प्रॉब्लेम असतो, सर टाईमच नाही मिळत, काय करायचं, टाईमचं काय सर, टाईम तर लय फसतो, असं तसं. हे बघा, टाईमचं काही टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे काय सर, टाईम का आपल्या घरी विकत मिळतो काय? नाही, टाईम तर आपल्या घरी विकत वगैरे मिळत नाही. पण बघा, तुम्ही कितीही म्हटलं, अरे बाबा कितीही म्हटलं ना, तर तुमच्याकडे टाईम दिवसभरात असतो म्हणजे असतो. मी मानतो की तुमचे कोचिंग, त्याच्यानंतर कॉलेज, त्याच्यानंतर झोप, जे काही इम्पॉर्टंट थिंग्स आहे जे तुम्हाला कराव्या लागतात त्यात तुमच्या जे आहे की नाही टाईम जातो, डेफिनेटली जातो. बट 24चे 24 तास जाता हे मात्र चुकीचं आहे.
असं मुळातच नाही होऊ शकत. याचा अर्थ असा आहे की यार तुम्ही कुठेतरी टाईमपास करू आले, म्हणजे सोशल मीडिया जसं की ते इंस्टाग्राम, फेसबुक आणि सो ऑन जे काही ॲप्लिकेशन असतील त्याच्यावरती बेसिकली फालतूपणा तुम्ही करत आहे. म्हणून तुमचा वेळ तुमच्या हातात राहत नाही आहे, टिकत नाही आहे. भलेही तुमच्याकडे वेळ होता, भले तुम्ही कॉलेज आणि शाळेत तुम्हाला वेळ नाही मिळाला कारण की ते गरजेचं होतं, ठीक आहे. बट जेव्हा तुम्ही घरी आले आणि रिकाम्या वेळ होता, त्या रिकाम्या वेळेत तुम्ही रिकाम्या गोष्टी केल्या आणि असाच वेळ रिकामा वाया घालवला. असं मात्र जे आहे की नाही तुम्हाला करायचं नाही आहे मेरे दोस्त. ते बाजूला सोडून द्या, ते काही तुम्हाला भेटत नाही त्यातून, तर कशाला वेळ वाया घालवता फक्त क्षणिक सुखासाठी. हे असं आहे की यार याच्यात कधी अभ्यास करणार तर लाँग टर्मपर्यंत सुख देईल यार, समजून घ्या तुम्ही. तर डेफिनेटली यार त्या गोष्टी सोडून द्या, नाहीतर मग हात जोडतो, काहीच होणार नाही. सर हा टाईम टेबल असा फॉलो करू का? अरे बाबा, हे मी तुला याच्यासाठीच सांगत आहे किंवा तुम्हाला याच्यासाठीच सांगत आहे की टाईम नाही मिळत तर सर करायचं काय? मी तर म्हणतो की यार रिव्हिजन झालीच पाहिजे प्रत्येक कॉन्सेप्टची, प्रत्येक चॅप्टरची, म्हणजे एक प्रकारे प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन झालीच पाहिजे. ॲटलिस्ट नाही निदान आठवड्यातून एकदा तरी जे आहे की नाही प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन झालीच पाहिजे, जे काही तुम्ही वाचलं मग ते, जे काही तुम्ही समजून घेतलं ते. कारण की यार मी तर म्हटलं की आपण विसरून जातो ते साऱ्या गोष्टी. मग त्यासाठी काय करू शकता, नाही समजा तुम्ही इथं समजा दररोजच्या दररोज एवढे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सारेचे सारे सब्जेक्ट करू शकता असं नाही आहे. पण मग असंही नाही आहे की तुम्ही प्रत्येक विषय प्रत्येक दिवशी केला पाहिजे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी आहे तर प्रत्येक दिवशी केला पाहिजे असं नाही आहे. एकाच दिवसात झाला पाहिजे असंही नाही आहे. तुम्ही कधी एका दिवशी एक एक सब्जेक्टही केला तर डेफिनेटली इट इज ओके. इट इज ओके यार, इट इज ओके. तेही कधी रिव्हिजन केली त्या टायमाले तर इट इज ओके, ते तुम्ही करू शकता डेफिनेटली. त्यातही तुमचं जे आहे की नाही जमून जातं. सर कसं, जसं की एक्झाम्पलसाठी मंडे आहे तर फिजिक्स, ट्यूजडेला केमिस्ट्री, वेडनेसडेला बायोलॉजी, थर्सडेला मॅथ्स, फ्रायडेला फिजिक्स, पुन्हा एक वेळा सॅटर्डेला केमिस्ट्री. ओके, असं तुमच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. प्लीज यार मी हात जोडून विनंती करतो की असा टाईम टेबल कॉपी करू नका. हे फक्त एक्झाम्पलसाठी सांगितलेलं आहे. तुमची कॅपॅसिटी, तुमची वेळ आणि साऱ्या हालात बघूनच ह्या गोष्टी करा. वॉर्निंग देऊ राहिलो, नाही तर मग हेच कॉपी कराल. कदाचित तुम्हाला जे की एका दिवशी 2 सब्जेक्टही घेता येत असतील, वेळ असेल तुमच्याकडे तर तेही करू शकता, किंवा एका दिवशी एकच होत असेल तर एकही घेऊ शकता. तुमच्यानुसार तुम्ही करू शकता डेफिनेटली, त्याच्यात काहीच हरकत नाही आहे. ते मात्र पण तुम्हाला करायचं आहे. आता जसं की बघा यार, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे की नाही मागचं आणि पुढचं, म्हणजे आता लेट सपोज कंटिन्यू म्हणजे प्रेझेंटमध्ये जे आहे की नाही तुम्हाला इथं कोणता तरी XYZ चॅप्टर शिकवणं सुरू आहे, तर जे काही मागे तुम्हाला शिकवून झालं तेही रिव्हिजन करून घेत चालायचं आहे. आणि हे जे आता आजच्या बेसिसला तुम्हाला शिकू राहिले, म्हणजे आजच्या कंडिशनला, म्हणजे आजच्या दिवसाला तुम्हाला हे शिकू राहिले, तर ते सुद्धा जे आहे की नाही तुम्हाला सोबत घेऊन चालायचं. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की यार रेग्युलर बेसिसवरती तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. का म्हटलं मी रेग्युलर बेसिसवरती, म्हणजे असं नाही की मग महिन्यातून एकदा होऊन राहिली रिव्हिजन, 2 महिन्यातून एकदा होऊन राहिली, असं नाही यार. हप्त्यातून एकदा तरी एका विषयाची झालीच पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फिजिक्सची एकदा झालीच पाहिजे एका आठवड्यातून, केमिस्ट्रीची एकदा झालीच पाहिजे एका आठवड्यातून, कोणताही विषय असो तुमचा, मग तो रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे झाली पाहिजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार. कारण की तुम्ही विसरून झाल्यावर त्या गोष्टी, मग ती पुन्हा एक वेळा बघा, यूट्यूबवरती जा, ते लेक्चर बघा आणि ते पुन्हा एक वेळा समजा आणि त्यानंतर रिव्हिजन करा, ते तुमचा खूप मोठा वेळ वाया घालवेल. त्यापेक्षा तुम्ही कधी रेग्युलर बेसिसवरती ते कधी रिव्हिजन केलं तर ते परवडलं रे बाबा याच्यापेक्षा. सर तुम्ही म्हणसाल की आमच्याकडे वेळ नसतो, मग आम्ही रविवारी नाही केलं चालणार का? बघा रविवारी जे आहे की नाही करू शकता तुम्ही, रविवारी करायला हरकत नाही आहे. बट रविवारी खूप सारं लोड होऊन जाईल ना. जसं की एक्झाम्पलसाठी मला सांगा, 2 केस आहे. एका केसमध्ये जे आहे की नाही तुम्हाला जे आहे की नाही मी म्हटलं 5 किलोग्रामचं वजन आहे, दुसऱ्या केसमध्ये मी म्हटलं 10 किलोग्रामचं वजन आहे. मला सांगा कोणतं सोपी जाईल, 5 किलोग्रामचं की 10 किलोग्रामचं? डेफिनेटली 5 किलोग्रामचं इझी जाईल. मग मी ते तुम्हाला तेच म्हणत आहे की तुम्ही एकाच दिवशी कधी एवढा मोठा भार कधी हे करून टाकला रविवारी, तर डेफिनेटली इथं जे आहे की नाही तुमचा खूप मोठा एक प्रकारे नुकसान बी होऊ शकतो. कदाचित होणार पण नाही एवढ्या साऱ्या गोष्टी, व्यवस्थित होणार नाही, तुम्ही व्यवस्थित करणार नाही. म्हणून ते कधी एका दिवशी थोडं करत कधी मी वाटत गेले तर डेफिनेटली यार तुम्हाला ते मदत करेल. बाकी मी तर तुम्हाला सांगितलं की तुमच्या गरजेनुसार जे आहे की नाही तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला प्रत्येक एका पर्टिक्युलर डेसाठी निवडून जे आहे की नाही तुम्ही त्याला करू शकता रिवाईज त्या दिवशी. त्यातही यार एक गोष्ट लक्षात ठेवा, मी एक गोष्ट लिहिलेली आहे, तुम्हाला दिसून राहिले, वीकली ॲनालिसिस. मी म्हणतो की यार संडेला जे आहे की नाही संडेला वीकली ॲनालिसिस करत चला. मी तर म्हणतो असं तर कधी बघितलं तर डेली ॲनालिसिस करत चला. हे ॲनालिसिस काय असते, विश्लेषण स्वतःचं. म्हणजे कसं असते माहिती आहे, खूप मेहनत घेता यार, खूप मेहनत, एवढी मेहनत की सांगू नका, गद्यासारखी मेहनत घेता, बट आउटपुटच चांगले मिळत नाही. आउटपुट त्यांना चांगलं मिळत नाही. मग त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की इथं जे आहे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे
की यार आज पूर्ण आठवडा होता, आज नाही म्हणजे हा पूर्ण आठवडा होता, या पूर्ण आठवड्यामध्ये मी किती गोष्टी शिकल्या. एक प्रकारे तुम्ही स्वतःचा टीचर व्हा आणि तुम्हाला कधी म्हटलं की यार 100पैकी किती मार्क द्यायचे झाले तुम्हाला, तर मार्क द्या. बघा, ऑनेस्ट व्हा, नम्र व्हा. म्हणजे एक प्रकारे स्वतःशी जी आहे की नाही गद्दारी करू नका यार, स्वतःची गद्दारी करू नका. खरं मध्ये कोणाला नका दाखवा, नका टीचरला दाखवा की यार बघा मी फक्त 100पैकी 30 मार्कच दिले स्वतःला. स्वतःचा चोर स्वतःच आहे ना, काय होईल, स्वतः चोरी पकडा स्वतःची. म्हणजे हा ओव्हरऑल माझ्याकडे एक आठवडा होता. या आठवड्यामध्ये मी असं ठरवलं होतं की यार एवढ्या वेळा मी क्वेश्चन प्रॅक्टिस केले पाहिजे, एवढ्या क्वेश्चनचे, एवढ्या सब्जेक्टचे. म्हणजे एवढे सब्जेक्ट म्हणजे किती का सब्जेक्ट आहे समजून घ्या रे एक्झाम्पलसाठी. त्याचसोबत मला इथं जे आहे की नाही या सब्जेक्टची या दिवशी रिव्हिजन करणं होते, झाली की नाही. मला जे आहे की नाही एवढे बॅकलॉग होते ते क्लिअर करायचे होते, झाले की नाही. मला एवढ्या साऱ्या गोष्टी शिकवल्या ते समजल्या की नाही, काही राहिलं का, कोणतं काही असं बॅकलॉग राहिलेलं आहे काय, कोणती अशी कॉन्सेप्ट आहे काय की जे मला येत नाही आहे, जे आहे की नाही जेव्हा कोचिंगमध्ये अथवा कॉलेजमध्ये शिकवत होते ते मला जमत नव्हती, जे मी राहू दिली होती ॲज अ बॅकलॉग म्हणून नंतर सोडवीन म्हणत होतो, ते सोडवली की नाही, हे ॲनालिसिस करायचं आहे. वीकली ॲनालिसिस करू शकता, म्हणजे रविवारच्या शेवटी दिवशी, म्हणजे रविवार हा शेवटचा दिवस असतो ना समजा आठवड्याचा, तर हां त्या दिवशी तुम्ही करून घेऊ शकता. नाही तर असंही नसेल तर डेफिनेटली इथं जे आहे की नाही तुम्ही तसं नसेल तर मग डेली बेसिसवरती करू शकता. म्हणजे झोपण्याच्या पहिले की यार आज पूर्ण दिवस होता माझ्याकडे, त्यावरती मी किती अभ्यास केला, काय केलं. म्हणजे यानं होईल काय की इथं तुम्हाला स्वतःच्या चुका कळतील की यार नेमकं मी चूक काय करत आहे, कुठं माझी चूक तर नाही होत आहे ना. कारण की बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, खूप जण मेहनत तर खूप घेता, गध्यासारखी मेहनत घेता, 10-12 तास वाचता, 10-12 तास अभ्यास करता, बट इफेक्टिव्ह नसल्यामुळे ते जे आहे की नाही डिफेक्टिव्ह पीस साबित होऊन जाते. म्हणजे चांगले मार्क भेटत नाही, सांगण्यात तात्पर्य असं आहे. मग सर तेव्हा एक चूक जे आहे की नाही मी मोस्ट कॉमन पाहतो की यार ते त्यांचे मिस्टेक अंडरस्टँड करत नाही. त्यांना वाटते अरे नाही सर्व व्यवस्थित सुरू आहे, नाही माझा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अरे बाबा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, डेली करणं महत्त्वाचं आहे, कन्सिस्टंट आहे तुम्ही. बट तुम्ही स्वतःच्या चुकाने ओळखत आहे की नेमकं माझी चूक कुठं होत आहे, माझ्याच्यानं काही मिस्टेक तर नाही होत आहे ना, माझं काही चुकत तर नाही आहे ना, ज्या पद्धतीने अभ्यास पाहिजे त्या पद्धतीने होत तर आहे की नाही, ह्या गोष्टी तुम्ही स्वतः ॲनालाइज करत चला. शेवटच्या दिवशी म्हणजे रे बाबा जो काही दिवस राहतो ना त्याचा शेवटचा म्हणजे झोपण्यापूर्वी सांगण्यात तात्पर्य असा, किंवा एकदम शेवटी रविवारी की यार मी पूर्ण आठवडा होतं, किंवा महिन्याच्या एकदम शेवटी 30-31 तारखेला की हा पूर्ण महिना होता कसा गेला. याने होते का माहिती आहे का, याने खूप फायदा होतो बरं. तुमच्या स्वतःच्या चोरी पकडल्या जाता. आणि बेसिकली मी तुम्हाला सांगतो की हे जेव्हा तुम्ही कराल ना डेफिनेटली एवढा फायदा होईल की तुम्ही काउंट पण नाही करू शकणार. म्हणजे तुम्हाला खूप मोठा एक ॲडव्हान्टेज दिसेल. सांगण्यात तात्पर्य असं आहे की फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की डेली बेसिसवरती, वीकली बेसिसवरती, मंथली बेसिसवरती तुम्हाला जे आहे की नाही स्वतःचा ॲनालाइज करायचं आहे की मी व्यवस्थित चाललो की नाही, जशा पद्धतीनं मी ठरवलं होतं त्या पद्धतीनं व्यवस्थित सुरू आहे की नाही. आणि समजा चूक झाली असेल, मनुष्य यार चूक होतेच, तर हां मी आता पुढच्या दिवशी किंवा पुढच्या आठवड्याला किंवा पुढच्या महिन्याला हे कसं मी सोडवू शकतो आणि अधिक कसं इम्प्रूव्हमेंट आणू शकतो, हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समजून राहिले ना तुम्ही, हे पण एक गोष्ट याच्यावरती ॲड करा. आणि त्यासोबत मी तुम्हाला म्हटलं की यार प्लीज रेग्युलर बेसिसवरती काही पण करा, कन्सिस्टंट राहा. नाहीतर काही जण असे करता या महिन्यात करतील रिव्हिजन आणि त्यानंतर मग जेव्हा बोर्ड एक्झाम येईल तेव्हा करतील. ते फालतू गोष्टी करू नका. तेव्हा लोड येतं, तेव्हा आपल्याला एकदम रिलॅक्स राहायचं आहे, ठीक आहे. आणि तेव्हा रिलॅक्स राहायच्या अगदी असं कधी एवढं मोठा लोड तुमच्या डोक्यावरती तुम्ही घ्याल तर खूप मोठा नुकसान होऊन जाईल तुमचा. तुम्हाला जे आहे की नाही ते बोरिंग, म्हणजे इथं जे आहे की नाही तुमच्यावरतीच जास्त लोड त्याचं क्रिएट होऊन जाईल. मग कशाला यार, कशाला स्वतःच्या डोक्यावरती एवढं सारं ओझं, एवढं सारं टेन्शन, डिप्रेशन कशाला क्रिएट करून घेता. आतापासूनच कधी तुम्ही छोट्या ह्या गोष्टी केल्या तर किती इफेक्टिव्ह असू शकतात. ओके, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. मी काय म्हटलं की तुम्हाला प्रेझेंट आणि पास्ट दोघे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं मी, प्रेझेंट आणि पास्ट या दोघीही गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे काय सर, गोष्टी म्हणजे काय, अरे बाबा तुमचं जे काही पास्टमध्ये शिकवणं झालं म्हणजे मागे शिकवून झालं त्याच्यावरती तुम्हाला रिवाईज करत जायचं आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यातही कधी काही मिस्टेक झाल्या असतील, त्यातही काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील, त्यासुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्यातही इम्प्रूव्हमेंट आणायची आहे. आणि जे काही कंटिन्यू आता सुरू आहे किंवा जे सुरू राहील पुढे
त्याच्यातही लक्ष द्यायचं आहे. सर टाईम नसतो तर टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला टाईम टेबल एक प्रकारे एक्झाम्पलसाठी सांगितला होता कसं करू शकता की ज्यामुळे तुमचं ॲटलिस्ट आठवड्यातून 1-2 वेळा तरी एका सब्जेक्टची रिव्हिजन होईल. त्यात प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमचं आता शिकवणं सुरू आहे, समजा कोणता तरी एक चॅप्टर तुमचा शिकवणं सुरू होता, जो आज तुम्हाला शिकवला, तर तो आजच्या असंच झाला पाहिजे. असं नका करा की आज घेतलं आणि मग पुढच्या आठवड्यात करीन, नाही, तोपर्यंत तुम्ही विसरून जाल. आज जे शिकले ना, समजा हा 6वा चॅप्टर होता, ज्यापैकी तुम्हाला आज पहिलं लेक्चर शिकवलं, तर असं नाही करायचं की मग का रे बाबा आमचा बायोलॉजीला मी ठरवलं होतं की बुधवारी करायचं, पुढच्या बुधवारी ना, आता तर ह्याचा झाला, आजचा गुरुवार आहे. नाही, असं नाही. हे जे आज प्रेझेंटमध्ये शिकवणं सुरू आहे ना, ते आजच्या आजच करून घ्यायचं. मग मात्र जे आहे की नाही तुम्ही त्याला पास्टमध्ये लोटू शकता आणि मग जेव्हा तो वेळ येईल त्याचसोबत जे आहे की नाही याला ॲड करून घ्यायचं आणि हे जे आहे की नाही कंटिन्यू तुमचं सुरू द्यायचं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे की हे जे प्रेझेंटचं आहे त्याला तर तुम्हाला असं कंटिन्यू सुरू असू द्यायचं आहे. त्यामध्ये तर काही खंड पडू द्यायचा नाही आहे. म्हणजे कसं असते, मी तुम्हाला सांगितलं आजच्या आज शिकवलं आणि तुम्ही कधी ते खूप दिवसानंतर वाचलं, 1-2 आठवड्यानंतर, तर ते तुम्हाला आठवण राहणार नाही आणि पुन्हा एक वेळा बघावं लागणार. त्यामध्ये खूप मोठा वेळ जाणार. त्यापेक्षा आजच बघून घ्यायचं की काय काय होतं. ठीक आहे. हां, ते भले तुमचं पास्टमध्ये जे शिकवणं झालं असेल, समजा जे काही चॅप्टर शिकवणं झाले असतील, ते मात्र तुम्ही थोडंसं लेट केलं चालते. म्हणजे लेट म्हणजे इन द सेन्स जो टाईम टेबल ठरवला होता त्या दिवशी. ओके. आणि हे मात्र जेव्हा पुराणं होऊन जाईल, म्हणजे मग आता सेकंड लेक्चर होईल तुमचं, तर हे आता पास्टमध्ये चाललं जाईल. मग ते पास्टमध्ये जे आहे की नाही हे याच्यात ॲड करून घ्यायचं आणि तो दिवस जाईन, तर मग तेव्हा मात्र हे जे पास्टचे आहे की नाही वाचत बसायचं. बाकी प्रेझेंटचं तर जे आहे की नाही ते सुरू द्यायचं. प्रत्येक सब्जेक्टचं सांगत आहे मी. बघा, मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजलं नसेल. बघा, एक्झाम्पलसाठी मानून चला आजचा आहे शनिवार आणि तुमचे ओव्हरऑल जे आहे की नाही 5 चॅप्टर शिकवून झालेले आहे. 5 चॅप्टर शिकवून झालेले आहे. आता 6वा चॅप्टर शिकवणं सुरू केला, त्याचा पहिला लेक्चर जे आहे की नाही आज शिकवला. आजचा समजा शनिवार आहे. आता तुम्ही जे आहे की नाही ठरवलं होतं, यार मला जे आहे की नाही बायोलॉजीला रिव्हिजनसाठी शुक्रवारचा दिवस जायचा आहे. मग असं कधी बघितलं, सर शुक्रवार तर कालच येऊन गेला, आता तर डायरेक्ट पुढच्या शुक्रवारी करू, असं चालेल काय? नाही सर. का बरं? तुम्ही तर म्हणत होते की एक दिवस ठरवायचा. अरे हो, ठरवायचा, बट एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय म्हणतो की आपला ब्रेन हा भुलक्कळ आहे. आज तुम्ही शिकले तर आजच्या आजच तुम्ही खूप साऱ्या गोष्टी विसरून जाल. अच्छा, असं आहे का सर? अरे बाबा, सांगण्यात तात्पर्य असं आहे की आज तुम्हाला समजा एक्झाम्पलसाठी हा 6वा चॅप्टरचा पहिला लेक्चर तुम्हाला शिकवण्यात आला, तो आजच्या आजच कंप्लीट करून घ्यायचा. ते पुढच्या शुक्रवारी आहे तेव्हा करून घेईल असं मात्र करायचं नाही. त्याने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी विसरून जाल. मग काय, अरे आठवणच नाही येत आहे, जाऊ द्या मग नंतर करू, बघू, खूप मोठं नुकसान होऊन जाईल. म्हणून ते बघा, जे आज शिकवलं की नाही ते आजच्या आज लगेच करून घ्यायचं. अरे बाबा, आजच्या आज मग एकतर रात्री थोडंसं अर्धा 1 तासात करून घ्यायचं. होऊन जाते का सर? अरे बिलकुल होऊन जाते यार. रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला, बिलकुल होऊन जाते. तुम्हाला हे मेथड सांगितलेलंच आहे मी, त्या तुम्ही वापरू शकता. हां सर, त्यातही असं असते की खूप साऱ्या गोष्टी समजत नसता, त्याचं काय करायचं? अरे बाबा, त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी समजल्या नाही ना, त्याच्यावरती टिक मार्क करायचं की काय नाही समजलं. अच्छा, हा टॉपिक होता, यातल्या गोष्टी समजल्या नव्हत्या, सरनं जे शिकवल्या होत्या. ते जायचं गुगलवरती, एक तर यूट्यूबवरती, मोबाईल तर आहेच प्रत्येकाकडे, तर ते बेसिकली तुम्ही सर्च करायचं की हे कसं असते, काय असते, तिथून क्लिअर करून घ्यायचं लगेच. म्हणजे आजच्याच तुमची रिव्हिजनही होऊन गेली, जो बॅकलॉग होता तोही क्लिअर होऊन गेला. मग या जे आजचं जे आहे की नाही बेसिकली लेक्चर शिकवणं झालं, त्याची तुम्ही रिव्हिजन केली आजच्या आज, ते आज प्रेझेंटमध्ये शिकवण्यात आलं, ते आता जेव्हा नेक्स्ट लेक्चर, म्हणजे आता समजा उद्या तुमचं अधिक सेकंड लेक्चर आहे बायोलॉजीचं किंवा सोमवारी वाटेवर, तर तेव्हा मात्र हे जे फर्स्ट लेक्चर आहे ते पास्टमध्ये टाकून द्यायचं. पास्टमध्ये म्हणजे हे जे 5 लेक्चर तुम्ही, 5 लेक्चर नाही रे, हे जे 5 चॅप्टर तुम्ही रिवाईज करत होते पहिले, पुढच्या कशासाठी? पुढच्या शुक्रवारसाठी अथवा तुमच्या एक्झाम्पलसाठी तुम्ही जो काही टाईम टेबल ठरवला आहे, हे जे फर्स्ट लेक्चर तुम्ही रिवाईज करून झालं ते तेव्हा टाकून द्यायचं. बरोबर आहे. तसंच मग हे सेकंड लेक्चर झालं की ते लगेच त्या दिवशी रिवाईज करून घ्यायचं, पास्टमध्ये टाकून द्यायचं. प्रेझेंटचं पास्टमध्ये टाकत जायचं, पुढचं जायचं, मागे टाकत जायचं, पुढे जायचं, मागे टाकत जायचं, रिवाईज करून. बरं, नाही तर असंच टाकत झालं, असं नाही करायचं आहे. ठीक आहे. आय होप हे गोष्ट जी आहे की नाही तुम्हाला क्लिअर होत असेल. ओव्हरऑल हेच सांगणे आहे बाबा की जे काही आज तुम्हाला शिकवलं ना, त्याला पुढच्या आठवड्यात करेल असं नाही करायचं. आजच्या आजच क्लिअर करून घ्यायचं. काही बॅकलॉग असेल तर आजच्या आजच क्लिअर करायचं, रिव्हिजन आजच्या आजच क्लिअर करून घ्यायची. हां, मग त्यानंतर तुम्ही त्याला पास्टमध्ये जे आहे की नाही टाकू शकता. जे तुम्ही 5 चॅप्टर केलेले होते त्यामध्ये तुम्ही यालाही टाकून इन्क्ल्यूड करू शकता आणि त्या दिवशी हेही करू शकता. कारण की आता तुमची एक वेळा रिव्हिजन झालेली आहे, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे, ज्यामुळे तुम्हाला ते ॲटलिस्ट काही दिवसांपर्यंत तरी आठवण राहू शकते. बघा, याने एक क्लिअर आयडिया तुम्हाला एक असा आला असेल
की बघा तुम्ही मागचं आणि पुढचं जे मागचं झालं तुमचं शिकवून आणि जे आता शिकवणं सुरू आहे अथवा जे शिकवतील तुम्हाला पुढे त्यातही तुमचं लक्ष जात आहे, त्यातही तुम्ही लक्ष केंद्रित करत आहे आणि मेन म्हणजे कंटिन्यू रेग्युलर बेसिसवरती तुम्ही रिव्हिजन करत आहे. असं नाही की आज केलं आणि मग 2-4 महिन्याने करेल किंवा एक्झामिनेशन आली त्या कुठेतरी करेल, असं नाही होत. ठीक आहे, असं तुमच्यासोबत नाही होणार. आणि एक इफेक्टिव्ह रिव्हिजन ज्याला म्हणता जे पाहिजे असते तुम्हाला ते डेफिनेटली एका चांगल्या लेवलवरती होईल, हे मात्र खरं आहे. बस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा यार, की जे काही तुम्ही करत आहे तुमच्यानुसार करा, तुम्हाला ज्यानुसार ॲडजस्ट होईल की नाही टाईम त्यानुसार करा, असं नाही यार. ओके, कारण की मला माहीत आहे की तुमचा टाईम वेगळा राहतो खूप जणांचा, तर त्यानुसार मात्र तुमच्यानुसार एवढं तर तुम्ही करू शकता की कसा टाईम मॅनेज करू शकतो, काय किती कसं लागू शकते, ह्या गोष्टी तर तुम्हाला समजू शकता यार. फक्त ओव्हरऑल सांगण्यात तात्पर्य एवढं जे काही व्हिडिओ होता त्यातून मला हे सांगणं आहे बाबा की बघा तुम्हाला रिव्हिजन करावीच लागणार. का बरं सर रिव्हिजन करणं का बरं गरजेचे आहे? कारण की एक लेवल येत असते, एक लेवल म्हणजे काय की आपला ब्रेन जो आहे की नाही भुलून जातो काही गोष्टी आणि आपल्याला यार भुलायचं नाही आहे ॲटलिस्ट एक्झामपर्यंत तरी, आहे की नाही. मग यार त्यासाठी रिव्हिजन एक तरीका आहे की ज्यामुळे तुम्ही भुलणार नाही, तुमच्या ब्रेनला त्या गोष्टी आठवत राहणार. आणि मग त्यासाठी मी तुम्हाला ते 2 मेथड सांगितल्या. त्या दोघी मेथडमध्ये जे आहे की नाही बेसिकली ओव्हरऑल कधी तुम्ही बघितलं तर समराईजच करायचं आहे तुम्हाला जे काही तुम्ही वाचलं शिकलं. ठीक आहे, हे तुम्हाला मात्र त्यातून लक्षात आलं असेल. ओके, त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं रिव्हिजन करण्यापूर्वी जे आहे की नाही कॉन्सेप्ट अंडरस्टँड करत चला, त्याच्याशिवाय इथं जे आहे की नाही हात लावायचं नाही त्याला. कारण की तुम्ही असं कार्य करू आले की समजा 10 मंजिला इमारत आहे आणि तुम्हाला म्हटलं की इथं जे आहे की नाही तुम्ही 10व्या मजल्यावरती जा, तर तुम्ही अचानकपणे पहिल्यावरून डायरेक्ट 10व्या मजल्यावर जासाल काय? नाही, तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या असं एक एक करत बेसिकली तुम्ही जे आहे की नाही त्या शेवटच्या टोकावरती पोहोचू शकता. त्याच पद्धतीनं तुम्हाला कधी रिव्हिजन करायची असेल तर सर्वात पहिली स्टेप्स आहे ते म्हणजे कॉन्सेप्टला अंडरस्टँड करणं. हे मी का बरं म्हणतो? कारण की खूप जणांचं असं असते की लेट सपोज ते त्यांच्या कोचिंगमध्ये 5-6 चॅप्टर झालेले आहे शिकवून, तर त्यांना वाटते की यार आपले झालेले आहे तर मग हे आपलं झालं आहे. असं पाहिलं त्यांना येत बी नाही त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आणि तरी पण सुद्धा बस वाचू राहिले, नावासाठी पुस्तक घेऊन राहिले आणि बस त्याला वाचून राहिले. ते तसं करायचं नाही आहे, कारण की त्यात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजलेल्या नाही आहे. बस तुम्ही नावासाठी वाचत आहे, नावासाठी रिव्हिजन करत आहे. त्यासाठी मग मी तुम्हाला म्हटलं होतं की जे काही बॅकलॉग तुमचे असतात म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी समजलेल्या नसतात तुमच्या कोचिंगमध्ये, घरी येऊन ते लगेच क्लिअर करून घ्यायचे, म्हणजे बॅकलॉग वगैरेची काही गोष्ट राहणार नाही. ओव्हरऑल तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजलेल्या होत्या ह्याही तुमच्या आता क्लिअर होऊन जातील आणि ओव्हरऑल तुमच्याकडे आता काहीही अडचण राहणार नाही. आता मग जेव्हा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील मग त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आता या दोनपैकी एक किंवा दोघी मी तर म्हणेल मेथड्स तुम्ही वापरू शकता. डेफिनेटली खूप इझी आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. बाकी तुमच्यानुसार कधी काही चांगली वाटत असेल अधिक तर ते पण तुम्ही जे आहे की नाही कंटिन्यू करू शकतात. ओके, तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रीडिंग वगैरे काही करत नका चाला, कारण की रीडिंगमध्ये तुम्हाला मी तोटे सांगितले होते. जसं की रीडिंगचं तुम्ही कधी आले तर रीडिंगमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की या रीडिंग कधी केली तर तुमचं फिजिकली मन भले इथं राहिलं तर मेंटली तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्याच दुनियेत जे आहे की नाही हरपून गेलेले असतात. ठीक आहे, आणि तुमच्या गोष्टी जे आहे की नाही वेपर्डसारख्या उडत जातात तुमच्या दिमागातून. ओके, मी सर्वांबद्दल नाही सांगत आहे, बट मोस्ट प्रोबॅबली जे काही सर्व स्टुडंट आहे की नाही हे गलती करतात आणि त्यांनी जे काही वाचलं त्यांना समजत तर काही नाही, त्यांच्या दिमागात उतरत तर काही नाही, पण एवढा मोठा वेळ मात्र चालला जातो. म्हणून मी तुम्हाला हे 2 मेथड सांगितल्या होत्या, ते मात्र मी तुम्हाला सांगितल्या. त्यातही मी तुम्हाला सांगितलं की बाबा रेग्युलर बेसवरती करा, असं नाही की आज केलं आणि मग एक्झाम आली ता केलं नाही. तेव्हा मात्र मी तुम्हाला तेच गोष्ट होऊन जाईल की एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या बट मात्र थोडंशानं जे आहे की नाही तुम्ही मेहनत कमी केली आणि तुमचं यश जे आहे की नाही दूर राहून गेलं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे की तुम्ही डेली बेसिसवरती केलं तर डेफिनेटली तुमच्या डोक्यावरती लोडही कमी राहील. असं नाही होणार की एक्झामिनेशन आता तुमच्या डोक्यावरती ठोपून आली आणि आता मग काय बाबा एवढं मोठं लोड कसं काय करायचं. तेच कधी तुम्ही रेग्युलर बेसिसवरती जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ते कधी केलं तरी चालते. त्यावरती खूप जण मला म्हणत की जसं टाईम नसते, टाईमसाठी मी तुम्हाला सांगितलं की यार असं नाही आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक सब्जेक्ट रिवाईज करून झाला पाहिजे. एका दिवशी एकही सब्जेक्ट रिवाईज करून झाला म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळाही एका सब्जेक्टची रिव्हिजन झाली तर डेफिनेटली इट इज वेल अँड गुड. ओके, तुमच्या कॅपॅसिटीनुसार जेवढं तुम्हाला लागते किंवा तुम्हाला गरजेचं आहे त्यानुसार. ओके, तेवढंही कधी झालं तर ते पण ठीक आहे, फक्त रेग्युलर बेसिसवरती झालं पाहिजे. त्यातही मी तुम्हाला सांगितलं की रिव्हिजन असं नाही करायचं की फक्त 1-2 चॅप्टरचं. त्यातही मी असं सांगितलं की 1-2 चॅप्टरमध्ये फक्त काही मोजक्याच टॉपिकचं असं नाही करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं करायचं आहे. तुमचं जे काही पुढचं शिकवणं झालं अथवा सुरू आहे तेही तुम्हाला जे आहे की नाही कंटिन्यू करायचं आहे.
आणि त्याचसोबत जे काही मागे शिकवून झालं होतं त्याची मात्र रिव्हिजन करत जायची आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे असं काही नाही की फक्त मागच्याच चॅप्टरचं तुम्हाला विचारतात आणि पुढचं नाही, किंवा पुढचंच विचारता मागचं नाही. प्रत्येक चॅप्टरवरून क्वेश्चन जे आहे की नाही येत असतात. म्हणून प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक कॉन्सेप्टवरती लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक चॅप्टरवरती एक प्रकारे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मागचं पुढचं दोघेही लक्षात घेऊन चला. त्याचसोबत मी तुम्हाला एक जसं सांगितलं होतं त्यातही जे प्रत्येक चॅप्टर आहे त्यातील असं नाही की फक्त मोजक्याच कॉन्सेप्ट केल्या बाकीचे टॉपिकला सोडून दिलं, प्रत्येक टॉपिक कवर झाले पाहिजे असं मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि ओव्हरऑल बाबा असंच माझं हे जे आहे की नाही या व्हिडिओतून सांगणं होतं. बघा मी तुम्हाला हे 3 स्टेजेस सांगितलेलं आहे. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी कधी त्याला एक्झामिनेशन क्रॅक करणं असेल तर पहिली गोष्ट तर भैया तुम्हाला काय करावं लागते, त्या कॉन्सेप्टला जे आहे की नाही एकदम बढिया से अंडरस्टँड करून घ्यावं लागतं. निचोड जे आहे की नाही तुमच्या दिमागात एकदम छापून टाकावं लागतं. रट्टा नाही मारणं मेरे दोस्त, ते रट्टा नाही मारायचा, समजून जे आहे की नाही घ्यायचं सर या कॉन्सेप्ट, नाही तर ते काही कामाचं नाही, समजून घ्या. हां, तर सांगण्यात तात्पर्य असं की पहिली स्टेप्स असते की ते कॉन्सेप्टला जेवढाही सिलेबस आहे त्यातले जे काही टॉपिक्स आहेत त्या कॉन्सेप्टला जे आहे की नाही एकदम छापून घेणं. त्यानंतर सेकंड जे म्हणजे आहे ते म्हणजे भैया रिवाईज करणं, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी विसरणार नाही. तिसरी गोष्ट जे मी तुम्हाला पहिलेपासून म्हटलं होतं की इथं जे आहे की नाही क्वेश्चन प्रॅक्टिस करत राहणं. हे कशासाठी तर स्वतःला ॲनालाइज करण्यासाठी. ओके, ॲनालाइज करण्यासाठी की यार आपण किती पाण्यात आहे अथवा व्यवस्थित आपले प्रिपरेशन सुरू आहे की नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही डेली, वीकली, मंथली बेसिसवरती जे आहे की नाही स्वतःला ॲनालाइज करू शकता. म्हणजे ज्याने होईल असं की तुमच्या चुका तुम्हाला कळतील आणि ते गध्यासारखं काम होणार नाही तुमचं, जे की खूप जण. आणि शेवटी हे सांगेल की यार जे काही शिकता फक्त एक्झामिनेशनसाठी नका शिका. बघा आपल्याला पहिल्यापासून हेच शिकवण्यात आलं की बस काही नाही, शिकणं आहे फक्त परीक्षेसाठी, त्यानंतर भुललं तरी चालते. आणि बघा जे एज्युकेशन फक्त आणि फक्त आपण म्हणू शकतो की परीक्षेसाठी कामाचं आहे आणि त्यानंतर काहीच कामाचं नाही, ते खरंमध्ये काहीच कामाचं नाही. म्हणजे काय की जे एज्युकेशन तुमच्या लाईफमध्ये यूज होऊ शकत नाही ते एज्युकेशन नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही शिकता ना ते डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये युजफुल झालंच पाहिजे. एवढा मोठा टाईम दिला आपण त्यामध्ये, तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झामिनेशनसाठी तर तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करायचीच आहे. डेफिनेटली यार प्रिपरेशन करा, ते तर आहेच. पण जे काही तुम्ही शिकतात ते फक्त आणि फक्त एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करणं हे मात्र चुकीचं आहे. डेफिनेटली खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये सुद्धा बघत असाल तुम्ही की किती युजफुल असतात जे तुम्ही शाळेतून शिकता. सो हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवा आहे. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवत चला, नाहीतर भाऊ शेवटी तुम्हाला कळेलच काय आहे तर मग माझ्या सांगण्यात तात्पर्य. आय होप या व्हिडिओतून तुम्हाला साऱ्या गोष्टी समजल्या असतील. धन्यवाद.